नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलचा हप्ता काढण्यासाठी जो एफ-टी-ओ नंबर जनरेट होतो मित्रांनो, तो एफ-टी-ओ नंबर सर्वांसाठी एकच असतो का? एका घरकुलसाठी एक असतो का? एका हप्त्यासाठी एक असतो? असे भरपूर प्रश्न मित्रांनो आपल्या ऑडियन्सला पडलेले आहेत। त्यापैकी भरपूर ऑडियन्सने आपल्या व्हिडिओला कमेंट केलेले आहे की सर, एफ-टी-ओ नंबर हा एकच घरकुलसाठी एक असतो का? एफ-टी-ओ नंबर हा भरपूर घरकुलांसाठी असतो। अशी एक कमेंट आलेली आहे मित्रांनो, ती कमेंट तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय। राहुल कुटे सर हे म्हणत आहेत, एफ-टी-ओ नंबर हा सेम असतो का, असा त्यांचा प्रश्न आहे। तर याच्याच रिलेटेड मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये डीपमध्ये माहिती पाहणार आहोत की जो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलच्या हप्त्यासाठी एफ-टी-ओ नंबर हा जनरेट केला जातो मित्रांनो, तो एफ-टी-ओ नंबर फक्त एका घरकुलसाठी असतो का? 5, 10, 15 या घरकुलसाठी एकच एफ-टी-ओ नंबर असतो का? किंवा मित्रांनो एक एफ-टी-ओ एकच हप्त्यासाठी जनरेट केला जातो का? अशा भरपूर प्रश्नांची उत्तरे आपण डायरेक्टली पोर्टलवरती जाऊन पाहणार आहोत। त्यावरती तुम्हाला डीपमध्ये मी माहिती समजावून सांगणार आहे मित्रांनो की एफ-टी-ओ नंबर हा फक्त एका घरकुलसाठी जनरेट केलेला असतो का? चला तर मग वेळ न घालवता डायरेक्ट पोर्टलवरती जाऊन आपण पाहूयात। साठी सिंपली तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती याची लिंक मिळून जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात आणि या पेजवरती आल्याच्यानंतर सिंपली इथे आवाज सॉफ्टमध्ये रिपोर्ट या नावाने ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर इथे सिंपली मित्रांनो मध्ये EFMS रिपोर्ट या ऑप्शनमध्ये 4थ्या नंबरचा ऑप्शन तुम्ही पाहू शकता, एफ-टी-ओ ट्रान्झॅक्शन समरी। तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। सिंपली इथे तुम्ही पाहू शकता ऑल स्टेटमध्ये आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे। राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली खाली आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर मी जिल्हा सिलेक्ट करून घेतोय। तर मित्रांनो जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे परत आपल्याला खाली आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर मी तालुका सिलेक्ट करून घेतोय। आता इथे तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर इथे क्लिक करायचं आहे आणि हे जे खालचे जे ऑप्शन आहेत मित्रांनो हे तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता सध्या आपल्याला एफ-टी-ओ जनरेटेड हे पहिलंच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। हे ऑप्शन सिलेक्ट केल्याच्यानंतर परत आपल्याला हा जो कॅप्चा आहे मित्रांनो 21 + 70 किती होतात त्याचं उत्तर इथे आपल्याला लिहून घ्यायचं आहे। तर मी लिहून घेतो, टाईप करून घेतो मित्रांनो। तर मी याचं आलेलं उत्तर टाकलेलं आहे। सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे एफ-टी-ओ फाईल नंबर, म्हणजेच मित्रांनो हा नंबर आहे मित्रांनो, हे एफ-टी-ओ नंबर आहेत मित्रांनो जे काही जनरेट झालेले आहेत। तर आता इथे तुम्ही पाहू शकताय, आता तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय, इथे एक हा एफ-टी-ओ नंबर घेतो मित्रांनो। तर इथे पाहू शकता मित्रांनो हा जो एफ-टी-ओ नंबर आहे, या एफ-टी-ओ नंबरच्या खाली मित्रांनो तुम्हाला एफ-टी-ओ नंबर जनरेट झालेले दिसणार आहेत आणि सिंपली इथे पाहू शकता याच्याच पुढे मित्रांनो इथे 3 काय दाखवत आहे, बेनिफिशरी। बेनिफिशरी म्हणजे काय? हा जो एफ-टी-ओ नंबर आहे मित्रांनो, या एफ-टी-ओ नंबरच्या माध्यमातून 3 बेनिफिशरीच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। म्हणजेच हा विषय क्लिअर झाला मित्रांनो। तुम्हाला आता हे क्लिअर झाला असेल की हा जो एफ-टी-ओ नंबर आहे मित्रांनो, हा एफ-टी-ओ नंबर एका घरकुलसाठी नसतो। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता 3 बेनिफिशरीचं नाव हे देण्यात आलेलं आहे। म्हणजे मित्रांनो जो एफ-टी-ओ नंबर जनरेट होतो त्यामध्ये एकाच घरकुलचा नंबर असतो असं नाहीये मित्रांनो। तर याच्यावरती सुद्धा तुम्ही पाहू शकता इथे एक एफ-टी-ओ नंबर आहे, त्यामध्ये बेनिफिशरी नेम किती आहेत, 5 बेनिफिशरींचे नावं आहेत, म्हणजे 5 घरकुल लाभार्थ्यांचे नावं आहेत या एफ-टी-ओ नंबर अंतर्गत मित्रांनो। त्याच्या खाली सुद्धा तुम्ही अशा प्रकारे इथे पाहू शकता एफ-टी-ओ नंबर आहे, त्याच्या पुढे बेनिफिशरींचे अकाउंट इथे देण्यात आलेलं आहे। तर सिंपली मी एका एफ-टी-ओ नंबरवरती क्लिक करून तुम्हाला दाखवतोय आणि एफ-टी-ओ नंबरवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर तुमच्या समोर पंचायतचं नाव दाखवलं जाईल मित्रांनो, त्यानंतर गावचं नाव दाखवलं जाईल, त्यानंतर घरकुलचं रजिस्ट्रेशन नंबर त्या तिघांचं दाखवलं जाईल आणि त्या तिघांचे नावे सुद्धा इथे दाखवली जाणार आहेत। त्यासोबत बँकेचं नाव आणि ब्रँच कोड सुद्धा असणार आहे आणि टोटल अमाऊंट किती रिलीज करण्यात आलेली आहे हे अमाऊंट तुम्हाला इथे दाखवली जाणार आहे आणि त्यासोबतच कितवा हप्ता आहे तो सुद्धा दाखवला जाणार आहे आणि किती तारखेला जमा करण्यात आलेले आहे ते सुद्धा दाखवलं जाणार आहे। तर या एक एफ-टी-ओच्या माध्यमातून मित्रांनो तिघांच्या खात्यामध्ये टोटल किती अमाऊंट जमा करण्यात आलेली आहे ती अमाऊंट इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे।
तर आता एक विषय क्लिअर झाला की मित्रांनो, FTO नंबर हा एका घरकुलचा नसतो मित्रांनो, तर अनेक घरकुलचा मिळून एक FTO नंबर हा जनरेट झालेला असतो मित्रांनो. तर आता अनेक घरकुल म्हणजे तुमच्या गावातील घरकुल असतील का, तर तसं नाही आहे मित्रांनो. तर त्या FTO नंबरमध्ये कोणत्याही गावचे घरकुल असू शकतात. कोणत्याही म्हणजेच तुमच्या तालुक्यातील कोणत्याही गावचे, म्हणजे तुमचा जो तालुका आहे त्या तालुक्यामधील किती गाव आहेत त्या गावापैकी कुणाचंही नाव या FTO नंबरमध्ये असू शकतं. का असू शकतं? कारण ज्यांच्या घराचे लेवल कंप्लीट झालेले असते त्या तारखेला मित्रांनो जे बेनिफिशरी जाऊन डॉक्युमेंट जमा करतील त्यांचं नाव एका FTO मध्ये जनरेट झालेलं असतं मित्रांनो. आता हे आपण तिघांचं पाहिलेलं आहे, थोडंसं बॅक येऊन पाहूया. तर हे तिघांचं पाहिल्याच्या नंतर मित्रांनो सिंपली आता मी तुम्हाला एक 5 नंबरचं हा FTO नंबर तुम्हाला क्लिक करून दाखवतो. इथे 5 बेनिफिशरी देण्यात आलेले आहेत मित्रांनो, पण काही वेळेस जास्त बेनिफिशरी असतात जे की इथे काउंट दाखवलं जात नाही. तर मी यावरती क्लिक करतोय आणि यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर एवढे नाव आहेत मित्रांनो, टोटल 8 नावं हे आलेले आहेत मित्रांनो. तर हे नाव मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकताय. तर परत बॅक येऊयात मित्रांनो. तुम्हाला आता क्लिअरली समजलं असेल की FTO नंबर हा मित्रांनो एका गावापुरता मर्यादित असतो का, तर नाहीये मित्रांनो. एका घरकुलसाठी एकच FTO नंबर असतो का, तर तसं नाहीये मित्रांनो. FTO नंबर हा अनेक घरकुलसाठी एक FTO नंबर हा असतो मित्रांनो, आणि तो नंबर एक हप्त्यासाठी, म्हणजे आता पहिल्या हप्त्यासाठी तो नंबर झाला मित्रांनो. तुम्हाला दुसरा हप्ता काढायचा असेल तर दुसऱ्या हप्त्यासाठी दुसरा FTO नंबर हा जनरेट होतो, आणि त्या FTO नंबरमध्ये मित्रांनो अनेक घरकुल लाभार्थी असतात मित्रांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे की FTO नंबर सर्वांसाठी एकच असतो का, किंवा FTO नंबर एका घरकुलसाठी एकच असतो का, याच्या रिलेटेड मित्रांनो डीपमध्ये माहिती आपण पाहिलेली आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.